वसई विरार शहर महानगरपालिकेने ह्या वेळेला जे काही टॅक्स पावती पाठवलेली आहे, जे काही बिल आलेलं आहे, ह्याच्यामध्ये गावातील म्हणजेच वसई पश्चिमेतील जे गावपट्टा आहे इकडचे लोकांना थोडंसं बिल जास्त आल्याची कंप्लेंट चालू आहेत आणि त्याबद्दल गावातील काही कार्यकर्ते हे गावागावात फिरणे आणि जे काही STP प्लांट वरती वाढवलेला STP म्हणजे मलनिस्सरण टॅक्स आणि वॉटर टॅक्स ह्या दोन टॅक्स बद्दल हे थोडे नाराजी व्यक्त करत होते आणि त्यासाठी गावातील कार्यकर्ते महानगरपालिकेशी बोलणं चालू आहे, कंप्लेंट चालू आहेत, लेटर पत्रव्यवहार चालू आहे. परंतु ह्या एरियातून निवडून आलेले नगरसेवक हे देखील आज महानगरपालिकेकडे ह्या टॅक्स कमी करण्यासाठी बोलत आहेत आणि तसं मागे डॉमिनिक रुमाव आणि दुसरे ज्या नगरसेविका आहेत ह्यांनी देखील तसा विषय मांडलेला. आज आम्ही ह्याच विषयावरती बोलण्यासाठी आज पश्चिम पट्ट्यातील जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब तुम्ही आता जो काही STP प्लॅनचा टॅक्स म्हणजेच मलनिस्सरण टॅक्स आणि पाण्याचा जो टॅक्स लावलेला आहे ह्याबद्दल तुमच्या गावामध्ये जे काही मीटिंग चालू आहे, आता तुम्ही काय सांगता ह्या टॅक्स विषयी तुमचं म्हणणं काय? त्या विषया बाबतीत असं आहे की जेव्हा सेवा शुल्क पाणीपट्टी ही जेव्हा लावली, जेव्हा घरपट्टी पावत्या वाटायला लागल्या तेव्हा आम्ही त्यांना सरळून विरोध केला. आम्ही तर त्या लोकांना सांगितलं की तुम्ही पावत्याच वाटू नका आणि आम्ही त्यांचा अभ्यास करून त्यानंतर आम्ही स्वतः चारही नगरसेवक आम्ही उपमहापौर, महापौर आणि आयुक्त यांच्या दालनात जाऊन पत्र पण दिलं की आमच्याकडे पाण्याची व्यवस्थाच नाही, तर तुम्ही पाण्याचं टॅक्स कसं काय लावता, ते लावू नये. जेव्हा आम्हाला पाण्याची व्यवस्था होईल तेव्हा तुम्ही सेवा शुल्क जे काय तुमचं असेल ते लावा. तर त्यांना आम्हाला उत्तर असं आलं की ते राज्य शासनाने लावलेलं आहे. मी बोललो ठीक आहे, राज्य शासनाने लावले तर तुम्ही राज्य शासनाशी पत्रव्यवहार करून तो रद्द करायला द्या. तुम्ही राज्य शासनाशी कोणी पत्रव्यवहार केला का? तर आमचं म्हणणं तेच आहे, आयुक्तांनी राज्य शासनाचे व्यवहार करून आपण त्यांना पाणी देत नाही. ज्या लोकांना, ज्या नागरिकांना पाणी देत नाही त्यांना तुम्ही पाणीपट्टी का लावता, असं आम्ही त्या लोकांना सांगितलेलं आहे, म्हणजे आयुक्त. आणि मलनिस्सरण कर जो लावलेलं आहे त्याबद्दल देखील तुमचं काय म्हणणं? ते तर एकदम चुकीचं आहे. मलनिस्सरणची आमच्याकडे कोणत्याच प्रकारची सोय झालेली नाही आणि तुम्ही आम्हाला कशाला मलनिस्सरण लावता. ह्या बाबतीत आम्ही देखील एक पत्र दिलेलं आहे त्यांना की आम्हाला मलनिस्सरण लावू नका. जर लावायचं असेल तर तुमच्या गाड्या ज्या आमच्याकडे येतात मलनिस्सरण करायला त्याला आम्हाला 1000 रुपयाची पावती फाडायला लागते. म्हणजे आम्ही दोन्ही ठिकाणी मरणार की येथे 1000 रुपयाची पावती फाडायची, परत मलनिस्सरण कर लावतात. दोघांपैकी एक रद्द करा किंवा आम्हाला जी टाकी पाठवतात तुम्ही मलनिस्सरण त्याचे पैसे घेऊ नका, ते विनामूल्य द्या, टॅक्स लावा. यासाठी आम्ही आता जोरदार त्यांच्याशी बोलणार आहेत. आम्ही चारही नगरसेवक आणि इतर जे पश्चिम पट्ट्यातील नगरसेवक आहेत जेथे STPची सोयच नाही आहे आणि तुम्ही टॅक्स लावलाय, तर आम्ही आपले लोकनेते जितेंद्र ठाकूर यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना सविस्तर त्या बाबतीत माहिती देणार आणि जर का पुढे अजून बोलायचं असेल राज्य शासनाची ते इतर कोणाशी, त्याच्यासाठी आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर बोलतात. मॅडम तुमचं काय म्हणणं आहे ह्या सर्व बाबतीत? मी रंजना खलेकर. आमचं मत असं आहे की आता आम्ही चारही नगरसेवकांनी ह्या बाबतीत लेखी पत्र दिलेलं आहे, कारण आपण पश्चिम पट्ट्यामध्ये राहतो आणि आपल्या लोकांसाठी आपण हे काम करत आहोत आणि सुलभ कर, पाणी कर हे चुकीचं लावलेलं आहे. लोकांना कर लावूच नाही या मताशी आम्ही आहोत. स्वप्नील साहेब तुम्ही काय सांगता? आता जो कर लावलेला आहे पाणीच नाही तर पाण्याचं कर जातं. जसं आमच्याकडे तसं भरपूर पाणी आहे, आगाशीला भरपूर पाणी आहे, आपल्याला नळ कनेक्शन आलंच नाही. 15 वर्ष झाली पाईप टाकून, त्याला पाईप जॉईन नाही, म्हणजे मेन लाईन आली, डिस्ट्रिब्युशनची लाईन जॉईन नाही केली, नंतर तुम्ही आम्हाला कर लावता. ही फार चुकीचं गोष्ट आहे. आम्ही त्याचा चौघांमधून विरोध केलेला आहे आणि डॉमिनिक साहेब किंवा मॅडम बोलल्या त्याप्रमाणे आम्ही आमदारां लोकनेते इतरांच्याशी बोलू, त्याच्यानंतर मग पुढचा निर्णय होईल त्याचा. आणि मलनिस्सरणचं आहे तर तुम्ही जो 1000 रुपये सांगतात की 1000 रुपये घेतात, पण 1000 रुपये एका टाकीचे घेतात. अशा प्रत्येक टाकीमधून 3-3, 4-4 गाड्या जातात, त्याचे 4000 रुपये घेतले जातात. तो आम्हाला फालतूमध्ये आम्हाला तो पैसे द्यायला लागतो. जसं मलनिस्सरणचं आम्हाला जागाच नाही आहे मलनिस्सरणचं केंद्र उभारण्याकरता, मग कर कशाला लावता आम्हाला? ही चुकीची गोष्ट आहे. पश्चिम पट्ट्यातील सर्व नागरिकांची पालिकेला मदत करण्याची तयारी आहे, पण त्यांचं असं मत आहे की पाणी जर आम्हाला मिळत नाही तर आम्ही हा टॅक्स का भरावा.
जर का आपली वसई विरार परिसरातील आपली जी गावातली जी घरं आहेत, ही घरं अजूनपर्यंत अनधिकृत असंच बोललं जाते. जरी तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत घर बनले असली तरी देखील त्यावरती अनधिकृत म्हणून आपल्या गावातील जे काही रहिवासी आहेत ह्यांना शास्ती देखील भरावी लागते. त्यांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण वसई तालुक्यामध्ये शहरी पट्ट्यात जे राहतात त्यांना सर्व सुखसुविधा देखील आहेत आणि त्यांना घर अधिकृत असल्यामुळे शास्ती नाही, त्यामुळे त्यांना हा टॅक्स काही वाढी वाटत नाही. परंतु गावच्या घरामध्ये दुहेरी टॅक्स आहे, शास्ती आणि हा टॅक्स. त्यामुळे कोणता तरी काही आमच्यासाठी कमीत कमी तुम्ही एका मीटिंग मध्ये असा ठराव करा की तुम्ही हे घर आहेत, ही जशी कल्याण डोंबिवली, पुणे पिंपरी चिंचवड ह्या ठिकाणची जशी घरं त्यांनी ठराव मंजूर करून अधिकृत केली तशी अधिकृत केली तर आमचे 600 रुपये किंवा 1000 रुपये आम्हाला जो शास्ती लागते ती तरी बंद होईल. त्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे का? जेव्हा आपल्याकडे जी पहिली जुनी घरं आहेत त्याची ती ग्रामपंचायत असताना सगळी बांधलेली आहेत आणि ग्रामपंचायत असताना आपण काही परवानगी नाही दिली घर बांधायला. आपण फक्त ना हरकत दाखला दिला की जे ह्या क्षणी तुमच्या जागेत तुम्ही बांधा आणि ना हरकत दाखला. त्यानंतर एक 15 वर्ष अगोदरपासून आपल्याकडे महानगरपालिका आली. महानगरपालिकेत जेव्हा नवीन घर बांधतो आपण तेव्हा त्यांना ती शास्ती लागते आणि हे शास्ती रद्द होण्यासाठी आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आत्ताचे दिवंगत नेते अजितदादा पवार हे जेव्हा यात असताना त्यांच्याकडे एक मिटिंग घेऊन त्यांनी स्वतः शब्द दिलेला की तेव्हा प्रशासन होतं, 6-7 वर्ष आपल्याकडे प्रशासन होतं, त्यामुळे काही कामं झाली नाहीत आणि काही म्हणजे कामाचा बोजावराच झालेला. आता आमची बॉडी आल्यानंतर तेव्हा बोलणं झालेलं की आपण ती शास्त्री कशी पद्धतीने रद्द करता येईल याच्यासाठी ठराव घेऊ. त्याप्रमाणे आता आमच्या 2 ते 3 महिनेच झालेले आहेत. त्यानंतर आम्ही तशा पद्धतीचे ठराव घेऊन कशी शास्ती नवीन रद्द करता येईल याच्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, लोकांची सुविधा बघणे हे आमचं कर्तव्य. आम्ही कोणत्याही प्रशासनाच्या त्या महानगरपालिकेच्या बाजूने नाही किंवा विरोधात पण नाही, पण ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या लोकांना महानगरपालिकेपासून काही त्रास झाला पाहिजे नाही हे आमच्या सगळ्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्ही इमानतीबाद पद्धतीत पार पाडू एवढंच तुम्हाला वचन देतो यावेळी. तर आता ह्या ठिकाणी 4ही नगरसेवक ह्यांचं म्हणणं आहे की आमच्या परिसरातील जे रहिवासी आहेत ह्यांच्यावरती जर का कोणत्याही प्रकारचा त्रास असेल, त्यांचं कोणतंही काम अडत असेल आणि त्यांचं काम करणे हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही जरी महानगरपालिकेत नगरसेवक असलो तरी आम्ही आमच्या शहरातील आमच्या परिसरातील जनतेचे मुद्दे आम्ही मांडणार आणि आम्ही हा जो आलेला टॅक्स, अतिरिक्त टॅक्स आणि शास्ती जी लागते ही कमी होण्यासाठी आमचा ठराव देखील मंजूर करण्यासाठी आम्ही लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाणार आहोत आणि लवकरच आम्ही मीटिंग देखील घेणार आहोत. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.